धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आज भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः या धुळ्यामध्ये येऊन सभा घेत आहेत. आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री या कालिका मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी सभा घेत आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठा शामियाना मंडप या ठिकाणी या सभेनिमित्ताने उभारण्यात आलेला आहे. दुपारी 12 वाजेला मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि या सभेला संबोधित करणार आहे आणि सभेला येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जवळपास 5 ते 10 हजार खुर्च्या ठेवण्यात आलेला आहे. मोठा सभामंडप या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये भाजपाने या ठिकाणी आघाडी घेतल्याचं चित्र आहे. कारण यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी या ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला आणि त्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री या ठिकाणी आता सभा घेत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे देखील संपूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी लक्ष लागून राहिलेलं आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.